हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत क्लास 11th मधील 4th चॅप्टर. त्याचं नाव आहे किंगडम ॲनिमलिया. बघा, पहिले 3 चॅप्टर आपण कंप्लीट केलेत. आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ते भेटतील. तसेच या टॉपिकमधील पहिले पार्टही मी केले आहेत. तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, तिथे जाऊन तुम्ही ह्या चॅप्टरचा अभ्यास करा डिटेल्समध्ये. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत डिव्हिजन ग्नॅथोस्टोमॅटामधील सुपर क्लास टेट्रापोडा. ओके, लास्ट लेक्चरला आपण कंप्लीट केलं होतं सुपर क्लास पायसेस. त्यामध्ये आपण फिशेसचा अभ्यास केला होता. त्यामध्ये 2 क्लासचा अभ्यास केला आपण. क्लास कॉन्ड्रेचिथस अँड क्लास ऑस्टिचिथस हे 2 क्लास आपण पाहिले होते. बघा, नेक्स्ट आपण बघणार आहोत सुपर क्लास टेट्रापोडा. टेट्रापोडामध्ये आपल्याला 4 क्लासेसचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये ॲम्फिबिया, रेप्टाइल, मॅमल्स आणि एव्ज. बघूया आपण आता टेट्रापोडा, सुपर क्लास टेट्रापोडा. बघा, टेट्रापोडा म्हणजे काय? ॲनिमल विच बेअरिंग द 2 पेअर्स ऑफ द अपेंडेजेस. म्हणजे ह्या ॲनिमल्समध्ये काय असणार आहे, तर ह्या टेट्रापोडामध्ये जे काय ॲनिमल्स आहेत, जे काय ऑर्गॅनिझम आहेत, ते कंटेन द लिम्स. म्हणजे काही त्यांच्यामध्ये पाय पाय असणार आहेत. इझिली मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये हातपाय असणारे प्राणी, लिम्ब बेअरिंग ॲनिमल्स आर प्रेझेंट इन दिस टाईप ऑफ द क्लास, सुपर क्लास. ह्या सुपर क्लासमध्ये अशा प्रकारचे ॲनिमल्स आहेत. काही एक्सपेक्टेशन आहेत त्यामध्ये. बघा, स्नेकसारखे ॲनिमल्स आपण इथं त्याला ड्रॉबॅक म्हणू शकतो. स्नेक हे काय तर लिमलेस असू शकणार आहेत किंवा असतेच. स्नेक हे कसे आहेत? लिमलेस आहेत. ओके, मोस्टली बघा ह्या सुपर क्लासमध्ये 4 क्लासेस येतात. त्यामध्ये कोणते कोणते आहेत? ॲम्फिबिया, रेप्टाइल्स, मॅमल्स अँड एव्ज. बघा, हे आहेत ते ॲम्फिबिया, रेप्टाइल्स बघणार आहोत आपण. त्यानंतर हे मॅमल्स, ह्युमन बिईंगसुद्धा मॅमल्समध्येच येतात. ठीक आहे. त्यानंतर एव्ज म्हणजे बर्ड्स. ह्या 4 सुपर क्लासचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. लक्षात आलं? सुपर क्लास टेट्रापोडा दॅट मीन्स द लिम्ब बेअरिंग ऑर्गॅनिझम. यांच्यामध्ये लिंब असणारे, पाय असणारे ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझमचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. ओके, ठीक आहे. फर्स्ट बघू आपण ॲम्फिबिया. बघा, क्लास ॲम्फिबिया. आता ह्याला काय म्हणतो आपण? बघा, ॲम्फिबिया त्याच्या नावावरूनच काय सांगते? बोथ बायस लाईफ, म्हणजे बोथ एन्व्हायरमेंटमध्ये तो राहतोय. म्हणजे कसे ते असणार आहेत? ॲक्वॅटिक पण आहेत आणि त्याचबरोबर ते टेरेस्ट्रियल पण आहेत. म्हणजे जमिनीवरती आणि पाण्यामध्ये दोन्ही एरियामध्ये किंवा दोन्ही एन्व्हायरमेंटमध्ये राहणारे असे ऑर्गॅनिझम. याला म्हणतो आपण क्लास ॲम्फिबिया. लक्षात आलं? कोणते कोणते ऑर्गॅनिझम येतात त्यामध्ये? राणा म्हणजे फ्रॉग आहेत, त्यामध्ये टोड टोड आहेत, त्यानंतर सॅलेमेंडर आहे, इच्थॅथोपियस आहेत. म्हणजे बघा, अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम. हायलाच बनतो आपण, ट्री फ्रॉग आहेत. हे सगळे जे काय येणार आहेत ते ॲम्फिबियस आहेत. ॲम्फिबियस म्हणजे कळाले का? द ऑर्गॅनिझम विच कंप्लीट देअर लाईफ सायकल इन 2 डिफरंट एन्व्हायरमेंट दॅट इज द ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल. म्हणजे जमिनीवरती पण राहतात आणि पाण्यामध्ये पण राहतात. ह्या दोन्ही 2 एन्व्हायरमेंटमध्ये त्यांची ते लाईफ सायकल कंप्लीट करत असतात. ते लिव्ज लँड ॲज वेल ॲज वॉटर. म्हणजे त्यांना लाईफ सायकल कंप्लीट करण्यासाठी दोन्ही प्रकारचे एन्व्हायरमेंट हे गरजेचे असतात. त्यांची इनिशियल लाईफ हे कुठं? पाण्यामध्ये हे कंप्लीट होते. त्यांचे लार्वा असतात, आपण पुढे बघणार आहोत. ते कसे आहेत? तर इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असते. त्यांचे लार्वा तयार होत असतात आणि ते लार्वा पाण्यामध्ये असतात आणि अशा प्रकारे त्यांची लाईफ कंप्लीट होणार. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? ॲम्फिबियास. प्लॅन्टमध्ये पण आहेत अशा प्रकारचे. ब्रायोफायटा हा ग्रुप प्लॅन्टमधील ॲम्फिबियन्स म्हणून आपण त्याला म्हणत असतोय. ठीक आहे. बघा, ॲम्फिबियामध्ये काय काय बघतो आपण? हे एक्झाम्पल आहेत त्याचे, राणा, सॅलिमेंडर वगैरे. अजून काय बघू आपण त्यामध्ये? दे आर पिकोलोथर्मिक्स. ओके, लास्ट आपण पाहिल्यामध्ये पण हा शब्द पाहिला होता पायसेसमध्ये. पिकोलोथर्मिक म्हणजे कसले असणार आहेत? द बॉडी टेम्परेचर आर फ्लक्च्युएट अकॉर्डिंग टू देअर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्यांच्यामध्ये होमिओस्टॅसिस नावाची एक सिस्टीम नसणार आहे. म्हणजे त्यांचं बॉडी टेम्परेचर हे एक्सटर्नल टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये स्टेडी टेम्परेचर हे नाही. म्हणजे आपल्यामध्ये कसं बॉडी टेम्परेचर हे मेंटेन असतं, तसं ह्या ॲनिमल्समध्ये टेम्परेचर हे मेंटेन केलेलं नसतं. त्याला म्हणतो आपण पेक्युलोथर्मिक ॲनिमल्स. हे कोल्ड ब्लडेड हे आपण त्याला म्हणू शकतोय. अशा प्रकारचे हे ॲनिमल्स आहेत. बघा, अजून काय बघायचं आपल्याला? तर त्यांचे बॉडीचं डिफरन्शिएशन. म्हणजे बॉडी किती पार्टमध्ये त्यांना आपण डिवाइड करू शकतोय. बघा, 2 मेन पार्टमध्ये आपण त्यांना डिवाइड केले बॉडीला. दॅट इज द हेड. ओके, दिस इज द हेड अँड डायरेक्टली ट्रंक. जे काय बॉडीचा जो काय पार्ट आहे त्याला ट्रंक म्हणलं असते आणि ह्याला जे लिम्स आहेत, त्यांचे पाय आहेत, ते अटॅच असतात. ओके, बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू हेड अँड ट्रंक. ह्या 2 पार्टमध्ये बॉडी त्यांची काय केली तर आपण डिवाइड केलेली आहे. त्यानंतर बघा, ह्यांच्यामध्ये जी काय नेक आहे. ओके, नेक बघा इथं कुठे दिसते का? नेक अँड टेल इज अब्सेंट इन अडल्ट्स. ओके, बघा, लक्षात ठेवा, अडल्टमध्ये ही टेल आणि नेक तिथं अब्सेंट आहे. लक्षात आलं का? हे कुठं अब्सेंट आहे? अडल्ट्समध्ये. पण त्यांच्या लार्वल स्टेजमध्ये नेक टेल ही तिथं प्रेझेंट असते.
काही सॅलेमँडरमध्ये तर टेल कम्प्लिटली प्रेझेंट आहे, पण आपण फ्रॉगची गोष्ट करतोय त्यामध्ये काय आहे तर टेल ही अब्सेंट आहे. ओके. ओके, लक्षात आलं का बघा, टेल तिथं त्यांच्यामध्ये अब्सेंट आहेत. अजून लिम्स बघा कसे आहेत तर 2 पेअर्स आहेत. 2 पेअर्स म्हणजे किती? 4 लेग्स. 4 लेग तिथं त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत आणि ते कुठून अराईज झाले आहेत तर पेक्टोरियल अँड पेल्विक गिर्डलमध्ये. ओके, तर पेक्टोरियल असणार आहे, पेल्विक गिर्डल म्हणजे तिथं लेग्स ते अराईज झालेले आहेत. जे त्यांच्या बॉडीमधील ते जॉइंट्स. ओके, पेक्टोरियल गिर्डल आणि पेल्विक गिर्डल अशा प्रकारचे 2 गिर्डल आहेत. तिथून त्यांच्या त्या लिम्सला अरायझेस भेटलं म्हणजे लिम्स तिथून अराईज झालेले असतात. ओके, लक्षात आलं. आणि हे कशासाठी असणार आहेत? फॉर द लोकोमोशन. ओके, लक्षात येते का? त्यांचे लिम्स म्हणजे ॲनिमल्समध्ये पाय का बरं असतात तर लोकोमोशनला. इझी आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. दीज आर युजफुल फॉर द लोकोमोशन. ओके, लक्षात आलं. दीज आर द क्लास ॲम्फिबिया. बघा अजून आपल्याला ह्यामध्ये काय बघायचं आहे तर त्यांची स्किन. बघा स्किन कशी असते तर अशा ॲनिमलमध्ये स्किन इज द मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे काय? ओलसर असणार आहे. म्हणजे स्किन कंटिन्युअस कशी असणार आहे त्यांची? ओलसर. वाय का बरं तसं असणार आहे? तर ते ॲम्फिबियन्स आहेत, म्हणजे ते स्किन मधून पण त्याला काय करू शकते तर रेस्पिरेशन करू शकतात. म्हणजे एअरमधील जो काय O2 आहे तो स्किनमधील त्या मॉइश्चरमध्ये ते डिझॉल्व्ह होऊन ते रेस्पिरेशन करू शकते. ओके, त्याला काय म्हणतो आपण? क्युटॅनियस रेस्पिरेशन. अशा प्रकारचे रेस्पिरेशन करतात. म्हणजेच त्यांच्या बॉडीवरती काय असते तर म्युकस ग्लँड प्रेझेंट असतात. ग्लँड्युलर म्युकस ग्लँड असतात. त्या म्युकस त्यांच्या बॉडीवरती त्या सिक्रेट करत असतात. बघा मोस्टली त्यांच्यात काय मग परत एक्झोस्केलेटन ही अब्सेंट आहे. ओके, एक्झोस्केलेटन त्यांच्या बॉडीवरती नाही, पण एक आयलिड प्रेझेंट असतोय. आयवरती त्यांच्या एक आयलिड पापणीसारखा एक पार्ट प्रेझेंट असतोय, तो ट्रान्सपरंट असतोय. ओके, ते वॉटरमध्ये जेव्हा एंट्री करत असतात त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी जाऊ नये म्हणून तो काय असते तर एक आयलिड तिथं प्रेझेंट असतोय. लक्षात आलं? आयलिड. एक्झोस्केलेटन इज अब्सेंट. बघा अजून त्यांचा इयर म्हणजे जो काय कान आहे तो कसा आहे? टिम्पॅनियम. म्हणजे डायरेक्ट कसं असतं? टिम्पॅनियम रिप्रेझेंट द इयर. म्हणजे बघा आपल्यामध्ये कसं असतंय तर असा एक एक्सटर्नल इयर असतो, एक कान आपल्याला माहित आहे, आणि इथून एक आत कानाची पोकळी असते अशी, आणि इथं आपला एक इंटरनल इयर असतो. ओके, ह्याला काय म्हणतो आपण? एक्सटर्नल इयर. दॅट इज द इयर पिन्ना. म्हणजे आपला जो काय कान आहे तो काय झाला? इयर पिन्ना. त्यानंतर हा जो काय आहे तो टिम्पॅनम. याला काय म्हणतो आपण? मिडल इयर. आणि हा इंटरनल इयर. यांच्यामध्ये म्हणजे फ्रॉगमध्ये काय आहे तर टिम्पॅनम प्रेझेंट आहे. म्हणजे फक्त इथं एक ओपनिंग तिथं दिसणारा इयरचं आणि डायरेक्ट परत इंटरनल इयर अशा प्रकारचा इयर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे त्यांना इथं एक्सटर्नल इयर हा अब्सेंट असतो. कोणी पाहिलाय का कधी का असं फ्रॉगला कान असा पाहिलाय का? तर नाही, त्यांच्यामध्ये कान किंवा इयर्सचे एक्सटर्नल इयर अब्सेंट असतात. ओके, ते टिम्पॅनियम डायरेक्टली असतात तिथे. ओके, बघा आता त्यांच्यामध्ये काय तर एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स, डायजेस्टिव्ह वेस्टेज अँड गॅमेट्स आर रिलीज्ड थ्रू आउट द कॉमन चेंबर कॉल्ड ॲज द क्लॅका. क्लॉका म्हणजे एक एक्सटर्नल पोर आहे तिथं बॉडीमधून एक्सक्रिटरी प्रॉडक्ट वेस्ट मटेरियल बॉडीतून टाकण्यासाठी, डायजेस्टिव्ह वेस्ट बॉडीतून बाहेर टाकण्यासाठी आणि गॅमेट रिलीज करण्यासाठी. ह्या पूर्ण कामासाठी काय तर एकच ओपनिंग आहे, त्याला काय म्हणतो आपण? कॉमन चेंबर म्हणतो आपण त्याला. क्लॉका हा त्यांच्यामध्ये तिथं प्रेझेंट आहे. लक्षात आलं? बघा नेक्स्ट आपल्याकडे सिस्टीम आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे? क्लोज्ड टाईप. क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये एक हार्ट असणार आहे, आणि हार्टमधून आर्टरी अँड व्हेन्स अशा प्रकारे ब्लड हे सर्क्युलेशन त्यांच्यामध्ये होत असते. लक्षात आलं? म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे तर क्लोज्ड टाईप सर्क्युलेटरी सिस्टीम आहे. आणि हार्ट कसं आहे त्यांच्यामध्ये? 3 चेंबर्ड आहे. ओके, 3 चेंबर्ड त्यांच्यामध्ये हार्ट आहे, म्हणजे 2 ऑरिकल असणार आहेत, एक आणि एक व्हेंट्रिकल. अशा प्रकारचं 3 चेंबर्ड त्यांच्यामध्ये हार्ट आहे. आणि त्यांच्यामधल्या ज्या काय RBCs आहेत त्या बायकॉन्व्हेक्स आहेत आणि न्यूक्लिएटेड आहेत. ओके, बायकॉन्व्हेक्स अशा प्रकारच्या RBC असणार आहे, आणि त्यांच्यामध्ये न्यूक्लियस हा आपल्याला तिथं प्रेझेंट दिसत असतोय. हे बघ, लक्षात आलं का? हे आहे त्यांचं. आपण काय काय पाहिले आता? सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम आणि ठीक आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा आता रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा रेस्पिरेशन कसं होतं त्यांच्यामध्ये. बघा रेस्पिरेशन इज बाय स्किन. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की स्किन पासून त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन केलं जातं, कारण त्यांची जी काय स्किन मॉइस्ट असते त्यावरती जो काय म्युकस सिक्रेट केलेला असतो त्यामध्ये हवेतील O2 डिझॉल्व्ह होतं. दिस O2 आर देन ट्रान्सफर्ड इंटू देन बॉडी, अँड दिस ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व इन रेस्पिरेशन. त्याला काय म्हणतो आपण? क्युटॅनियस रेस्पिरेशन. स्किनमध्ये पण होतं. त्याचबरोबर लंग्स म्हणजे त्यांच्यामध्ये फुफ्फुस असतात, म्हणजे त्यांच्यात नोस्टिल म्हणजे नाक पण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. तिथून पण ते रेस्पिरेशन करू शकतात त्याला. आणि पोकोफॅरॅक्स म्हणजे जेव्हा ते लार्वल स्टेजला असतात अशा प्रकारे त्यामध्ये गिल्स पण काही त्यांना दिसून येत असतात. ओके,
लक्षात आलं. त्याचबरोबर बघा ह्यांच्यामध्ये काय पाहतो आपण, नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम ही वेल डेव्हलप्ड आहे. ब्रेन त्यांच्यातला वेल डेव्हलप्ड असतो. पूर्ण त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम आपल्याला चांगल्या पद्धतीची डेव्हलप झालेली ही दिसून येते. नेक्स्ट बघा, सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल फ्रॉग आणि फिमेल फ्रॉग अशा प्रकारे डिफरन्शिएशन आपल्याला इथं झालेलं दिसतं. म्हणजे सेक्स हे काय त्यांच्यामध्ये सेपरेट आहेत. दीज आर द व्हिव्हिपॅरस, म्हणजे ते एग लेइंग आहेत, अंडी घालत असतात आणि त्यापासून त्यांचं यंग वन्स हे तयार होत असतात. आणि त्यांच्यामध्ये बघा, जे काय फर्टिलायझेशन आहे ते एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे तुम्हाला माहीत झाले आता, तर काय असतं तर वॉटरमध्ये हे फिमेल एग रिलीज करत असते आणि मेल ही तिथं एक्सटर्नलच स्पर्म रिलीज करत असतो आणि त्यांचं फ्युजन हे बॉडीच्या बाहेर होत असतं आणि त्या एगचं तिथं फर्टिलायझेशन होत असतं. कुठं? बॉडीच्या बाहेर. कुठं? ॲक्वॅटिकमध्ये, लीफमध्ये अशा प्रकारे त्यांचं फर्टिलायझेशन होत असतं आणि इथून त्यांची डेव्हलपमेंट स्टार्ट होत असते. आता बघा, जे काय ॲम्फिबियन्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट काय सांगितले तर इनडायरेक्ट डेव्हलपमेंट सांगितले. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? जेव्हा तिथं फर्टिलायझेशन होतं, कुठं? बॉडीच्या बाहेरमध्ये, कारण ते ओव्हिपॅरस आहेत आणि त्यांनी एग बाहेर केले, तिथून त्या एगची डेव्हलपमेंट स्टार्ट झाली. आता त्या डेव्हलपमेंटपासून काय होणार आहे तर लार्वा तयार होणार आहेत. फ्रॉगचे बघतो आपण, फ्रॉगमध्ये अशा प्रकारचे लार्वा तयार होत असतात आणि त्या लार्वापासून अडल्ट तयार होत असतात. म्हणजे बघा, लार्वा, अडल्ट अशा 2 स्टेजेस आपल्याला तिथं दिसतात. म्हणजे एग, लार्वा, अडल्ट. आणि ह्या अशा प्रकारच्या डेव्हलपमेंटला काय म्हणतो आपण? मेटामॉर्फोसिस. ओके, मेटामॉर्फोसिस समजलं. इट इज द इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणजे ह्यांच्यामध्ये काय होणार आहे? ॲक्वॅटिक स्टेज आहे. हे कुठले आहे तर टाडपोल स्टेज. टाडपोल स्टेज ही कशी आहे? ॲक्वॅटिक, म्हणजे ते पाण्यामध्ये राहतात. आणि अडल्ट स्टेज कुठे येणार आहे तर ते टेरेस्ट्रियल स्टेज येणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? ॲम्फिबियन्स. लक्षात आलं. म्हणजे त्यांची इनिशियल स्टेज कुठे गेली? पाण्यामध्ये. नेक्स्ट स्टेज कुठं आहे त्यांची? अडल्ट स्टेज टेरेस्ट्रियल असणार आहे. ते पाण्यात पण जाऊ शकतात, पण मोस्टली टेरेस्ट्रियलवरती आपल्याला ते फाउंड होते. मॉइस्ट प्लेसमध्ये राहत असतात. पण त्यांची डेव्हलपमेंटसाठी वॉटर हे नेसेसरी आहे. म्हणजे जे काय लार्वा आहेत ते वॉटरमध्येच डेव्हलपमेंट होत असतात. त्यांची ग्रोथ ही वॉटरमध्येच होत असते. म्हणून त्यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतोय. ओके, दे शोज द मेटामॉर्फोसिस. लक्षात आलं. दीज आर द क्लास ॲम्फिबिया. बघा, आपला क्लास ॲम्फिबिया इथं कंप्लीट झाला. तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लास रेप्टाईलला सुरू करणार आहोत. त्यानंतर आपल्याला मॅमल्स बघायचे आहेत आणि एव्ज बघायचे आहेत. हे 3 क्लास आपण लवकरच बघणार आहोत. ठीक आहे. बघा, लेक्चरमध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आपल्या ह्या इंस्टाग्राम, टेलिग्राम व फेसबुकवरती तुम्ही फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले आहेत. तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर तुम्ही मला काय तुमच्या शंका असेल तर कमेंटमध्ये विचारत आहातच. त्याचबरोबर तुम्ही मेलही करू शकता. नोट्स वगैरे पाहिलं असेल तर तुम्ही मला डायरेक्टली ईमेल करून नोट्ससाठी विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.